की शंभू छत्रपतींना औरंगजेब असं म्हटला की तू धर्म बदल मग तुला जीवनदान देतो. वाक्य चूक. औरंगजेब असं बोललेलाच नाहीये. औरंगजेब शंभू महाराजांना एवढंच विचारतोय की तू इस्लाम कबूल कर, तुला मृत्यू सौम्य स्वरूपाचा देतो. लोंबणारा मांस सुद्धा सांगशीत गरम सांगशीत लोखंडात पकडून ओढा असं वर्णन आहे. तर ते काय म्हणतात, राजाच्या अंगी कसे गुण असावेत. राजाने कधी पत्ता, सत्ता, सट्टा, दारू, मांसाहार आणि स्त्री यांच्यापासून लांब राहावं असं संभाजी महाराज स्वतः लिहितात. तर मांसाहार पण त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. महाराजांबद्दल या चुकीच्या अफवा का पसरवल्या जात होत्या? हे बघा, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या इतिहासाकडं 350 वर्ष झालं महाराष्ट्राने लक्षच दिलं नाही. ते आपलं पाप आहे की एवढ्या पुण्य प्रतापी महापुरुषामुळे आपला धर्म जिवंत राहिला आणि आपण त्यांच्याच इतिहासाकडे दुर्लक्ष केलं. ते आपलं पाप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा स्वर्गवास झाला तर काय ती परिस्थिती होती? आता काही पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे की त्यांना विषप्रयोग झाला होता, की एक नरकवासी शिवराय उलटी होऊन गेले असं त्यांनी त्याच्या कागदांमध्ये उल्लेख केलाय. म्हणजे तो बरोबर. शत्रू पक्ष आहे ना, तो बरोबर का आहे. कौतुकास्पद लिहिल शिवरायांबद्दल. आपल्याकडची काही लोक लिहितात की अंगी ज्वर साठला, ज्वर म्हणजे प्रचंड ताप आला आणि त्यामुळे शिवरायांचं निधन झालं. एक युद्ध सांगतो, शहाजादा मोज्जम याला मुद्दामून संभाजी महाराजांच्या विरुद्ध तळ कोकणात उतरवलं होतं आणि तिथं संभाजी महाराज कसं लढले त्याच्या विरुद्ध, तर बेभान होऊन दोन्ही हातात तलवारी धारण केलेल्या आहेत. घोड्याचा जो लगाम आहे तो दातात पकडलेला आहे आणि तो स्वतः ज्या वेळेस संभाजी महाराजांसोबत युद्ध करायला उतरला त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो, संभाजी महाराजांनी एका घावात त्याच्या घोड्याचे काही तुकडे केलेले आहेत आणि त्याच्या छातीत मुष्टीप्रहार केला, बुक्कीनी प्रहार केलेला आहे. त्याचा पूर्ण रिबकेज फ्रॅक्चर करून टाकला.